तसं सांगा की वाईच. तसं वय म्हणजे बघ. हा त्याला ऐकलेलं बघ आणि आम्ही नुसतं ऐकूय का ह्या काळीचं तोंड बघू. ए तुझ्यावर तरी कुठं उजेड पडला रे माकड तोंड्या. नाहीतर काय उगाच मध्ये तोंड गाजी होय आणि रेशमे तुला सांगायचं असलं तर नीट सांग, नाहीतर तू बी जा घरी आणि मी बी जातो घरी. माझा मी अभ्यास करतो. आजपर्यंत तुझं तू वाचलं असतंस तर सगळी शाळा असतं मध्ये. होय आणि तू बी वाईट लोंकाळला लागतस ना तर माझ्या ह्याच्या एवढा झाला असता. नाही म्हणजे तिकडं ए तुझे ए ग बसा. पण तेच करायला राहिला याचा. त्याला राहू दे सर, मी डबल रोल करतो, त्याचा बी आणि माझा बी. नाही मध्ये त्यानं मी नाटकासाठी लय मेहनत घेतली, तो बी आलाच पाहिजे. उठला का तुझ्यातला राजा हरिश्चंद्र? अरे बाबा मी बळनं म्हणलं आणि मस्त मी म्हणलं नाही घ्यायचं त्याला, तरी त्याला शाळेतल्यानी घेतलाय, मग ते येणारच की. अरे हळू हळू पुलाला हादरा बसतोय, पूल पाण्यात पडेल. अहो सकाळी कोणी उठवलंच नाही, उशिरानं उठलो तसं बस आवरलं आणि पळत सुटलोय बघा. आंघोळ केलीस का? काला तसा पारसा. मग काय नसली गेली आंघोळ तर जा करून यायचा, इथं पाणी आहे पळ. सर अहो आंघोळ करून आलो की पण मी. अरे सागर, सगळी तुझीच वाट बघतायत. बस चल गाडीत. आणि मस्करी करतायत रे सगळे. हा एवढं मनाव नाही घ्यायचं. चला बसा रे. खरंच खूप छान आहे, मस्त हवेशीर. तुमचं गाव खूप सुंदर आहे. हा हो बाहेरच्यासनी तसं वाटतं, आमसनी तर सगळं साधं वाटतंय बघा. उलट आमसनी तुमचं शहर लय चांगलं वाटतंय. कसं काय? अहो सकाळनं घागरीवर घागरी भरून पाणी आणावं लागत नाही, ह्यो नळ फिरवला की पाणी येते बसा बस. चूल पेटवायला लाकडासाठी रानोमाळ फिरावं लागत नाही बघा. बटन दाबलं की गॅस चालू. हो काय दुखलं खुपलं तर 5-5 मिनिटाला दवाखाने आहेत की. इथं आमच्यात माणसं वाटतच जीव सोडतात बघा. हो एवढंच काय 2 बाळत पण वाटतच झाली की. आता मुलं सुविधा आणतीलच की या गावात, नाही का? आणि अगदीच काय नाही झालं तर आपल्याकडे काय नाही याची जाणीव करून देतच की शिक्षण. आता तसं बी असेल. बरं तर आलाय तर जीवनच जावा बघा. मागच्या वेळेला आला तर तसंच गेलात. होय होय. आता तुमची बायको बी पहिल्यांदाच आली, जेवले वगैरे अजिबात जायचं नाही. अगं आय बायको नाही मॅडम आहेत त्या. मॅडम हो चुकलं बरं का, माफ करा. आता एवढ्या लांब गड्या बरोबर एकटं आलं म्हणजे बायकोच असेल असं वाटलं. आपल्यात तसंच असतंय की. तुम्ही बसा. नाही खरंच नको, जेवायला परत येईन. अजून खूप लोक. हिला रेशमा मॅडम म्हणायचं. काय म्हणायचं? रेशमा मॅडम. मध्या ह्या मॅडमने कुठली डिग्री घेतली रे? डी येडी. अगं रेशमे, अगं मस्करी करतोय तो. मग तेच करत बसा की, अभ्यास कशाला करायचाय. चल ग पल्ले. अगं जा लय शहाणी झालीस, चल. मध्या तुला किती वेळा सांगितलंय अशी प्रत्येक गोष्टीची कशी बी मस्करी करत जाऊ नको म्हणून. अरे बाबा खरंच लय मनापासून शिकायला आलो होतो, पण जर काय कळलं नाही ना मग हे असलं सुस्त. मग जी सुचतंय का नाही तुम्हाला तीच करा. मी बी जातो, मी घेतो माझ्या दादाकडनं शिकून. जाऊ दे गेला तर. पण मी काय म्हणतोय किरण्या, जर तुला बोकडाचा डोळा बसवला तर तू ह्यो पोरींचा नाच सोडून शिर्डीच्या तर मागे जायचं नाही ना. कळना झाले, बाकीच्याच कळते की. हाय काय रे किरण्या. तर मला सगळं कळलंय. ज्यात रस्ता नसतं तो बदल वेगळा, ज्यात बहुतेक होतो किंवा नाही बी होत ते बहुतेक बदल. अरे बाबा बहुतेक नाही, भौतिक बदल. मी काय म्हणलो? तू तेच म्हणलास बहुतेक. इक्या तुला कळलं असेल तर सांग बाबा. हेच मी मला कळले पण अबे तू सांग रे. रेश्मा, पल्लवी, खरं सांगू का, हे समजा मला वाचून माहित आहे, पण मला बी कायच कळना बघा. बहुत भ्या वाटायला लागलंय बघ. का निघतात तुला मोठ्या बाता करीत होतात, आता काय झालं? अरे हे असंच आहे, बड्या बड्या बातान ढुंगण खातेला आता. ए तू जायचं. ए आईवर कशाला जाताय? जे आहे ते तुमच्यातच काय की गोंधळ. कशाला गोंधायचे, त्यापेक्षा भांडूच नका की. अगं या याला सांग. मधुकर
नीट बोल, लय हानीन बघ. हान बघू, हान की. ए माझ्या इथं कशी जीप चालते तुझी? आणि आत्ता म्हणून तू तर स्टेजवर जायला भ्या वाटते. इथं का नाही, ह्याच्यावर भांडण्यापेक्षा का नाही स्टेजवर गेल्यावर नाटक कसं करायचं ह्याच्याकडे लक्ष दे जरा. ए जावा, मला नाही करायचं तुमच्यावर नाटक. आता बघा कसं करतो ते. ए सागर, तुमची ते भांडणं असतील तिकडं, नाटकाव कशाला राग करतोयस? काढणार मी राग. तू नाही शिकवायचं काय मला? मी सरासनी सांगेन मला नाही नाटक करायचं म्हणून. ए जा, नको करूस, आई घाल तुझी. मधुकर, शिवे द्यायचं काम नाही, इथंच तुडवीन बघ. थोडी बघू. वाईट वाटून घेऊ नकोस. मी कशाला घेते वाईट वाटून? मला नाही काय फरक पडत. म्हणूनच निवड झाली त्या दिवशी तोंड पाडून बसलेलीस. रेशमी, तुला वाटतं कुणाला कळत नाही, पण तुला नाही खोटं वागता येत. तुझ्या तोंडावर दिसतं सगळं. वाटतं वाईट, पण तो खुश आहे ना, मग मी बी आहे. अगं असं सगळं दुसऱ्यासनी देत राहिलीस तर तुझ्याकडे कायच राहायचं नाही रेशमी. अण्णा म्हणतात आपल्या नशिबात जे लिहिलंय ते आपल्याला मिळतं. आपण फक्त दुसऱ्याचं चांगलं उद्या म्हणायचं आणि आपल्याच्यानं जेवढं देता येईल तेवढं द्यायचं. म्हणजे बघ, मी कुणाचं तरी चांगलं केलंय हे विचार माझ्याकडे उरतोच की, आहे का नाही? मला ना तुझं वागणं कवा कवा कळतच नाही.